पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र डागलाय। गँग्स ऑफ परळी बीडचा तालिबान आणि हमास बनवून ठेवल्याचा आरोप धसांनी केलाय। तर सरकारकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली। तुमच्या विश्वासातील 100 माणसं बीड जिल्ह्यात पाठवून परिस्थिती बघा अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली। दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास आहे तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना। आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे 7 पुडा। या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नहीं जमती तुर्री। इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात। हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे। माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी आणा। कुणाकडून किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील। हे वालू काका अँड गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो। या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कोरणी साथ करतो। तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का। पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा। वालू काका येथे आला। आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवॉर संपले पाहिजे। हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही। सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे, यांना सामूहिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।